वाजवा की साताऱ्यात कुठं काम आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करायला आहे. ऊस मात्र जो हमखास तुम्ही रॅलीला घेऊन आलाय त्याचं कारण सांगा. सातारा जिल्ह्यामध्ये सगळं राजकारण हे सहकाराच्या आणि ऊसाच्या भोवती फिरताना दिसतं. आम्हा शेतकऱ्यांना त्या पद्धतीची किंमत त्या ह्याच्या पद्धतीनं मिळत नाही म्हणून आम्ही कर्जमुक्ती असू द्या, ऊसाचा दर असू द्या, बाकीचे पाण्याचा संघर्ष असू द्या, बाकीचे सर्व मुद्दे घेऊन आम्ही आज स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अधिकृतपणे फॉर्म भरत आहे. आणि माझं तमाम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की जर ऊसाला किंमत असली तर शेतकऱ्याला किंमत आहे, घरादारात किंमत आहे, पै पावण्यात किंमत आहे, समाजात किंमत आहे, ऊसाला किंमत आणि ते मिळवायचं काम ह्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेलं आहे. त्यामुळं ह्या ज्या हातानं तुम्हाला लढून किंमत मिळवून दिली आहे त्यांची किंमत ठेवण्याचं आव्हान मी सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना करतो. बाकीचं माणसं जातीपातीचं राजकारण करतील, बाकीचं काय करतील त्या सगळ्या बाजूला फाटे देऊन या ऊसाला किंमत देणाऱ्या माणसांचा हात बळकट करा. तुमची परिस्थिती बदलण्याचं काम मी ह्या स्वाभिमानी शेतकरी संघटना सगळे शिलेदार करणार आहे. आणि जर सगळ्या शेतमालाला किंमत असेल, शेतीपंपाचं लाईट बिल माफ करायचे आहे, कर्जमुक्त व्हायचे आहे, ऊसाला आणखी 5,000 रुपये टनाला दर मिळवायचे आहे, अशी दुधाला दर मिळवायचे आहे, पोराबाळांना चांगलं शिक्षण मिळवायचे आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी एक चांगला आरोग्य शेतकऱ्यांचा एक दवाखाना मोठा चालू करायचं असा मनोदय घेऊन आम्ही ह्या निवडणुकीमध्ये उतरलो आहे. 100% यश आम्हाला मिळेल. आपल्या सर्वांचा पाठिंबा गेल्या 20 वर्षापासून राहिलेला आहे. तिथून पुढे बी एक आवाज आपल्या जिल्हा परिषदेमध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडणारा भक्कम आवाज गेला तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा तुमच्या घरादाराला होणार आहे. विकास सार्वजनिक विकास होऊन तुमचा फायदा नाही, व्यक्तिगत विकास झाला, शेतकरी सक्षम झाला तरच ह्या देशाचा जगाच्या पोषिता सक्षम झाल्याशिवाय ही आपली परिस्थिती बदलणार नाही. आपली परिस्थिती बदलायची असतील तर चळवळीचे हात बळकट करा. एवढंच या राजू शेट्टी साहेबांच्या सर्व समर्थक आम्ही आज मोठ्या संख्येनं आज अर्ज भरतोय आणि आपली पाठबळ आशीर्वाद कायम ठेवा एवढी नम्र विनंती.